नमस्कार. आज आपण पाहणार आहोत मीन राशीचे वैशाख महिन्याचे अर्थातच 16 मे 2026 पर्यंतचं राशी भविष्य. तर मीन राशीला या महिन्यामध्ये त्यांचं करिअर, व्यवसाय, नातेसंबंध, प्रेम विवाह किंवा प्रेम संबंध, त्यांच्या विविध अडचणी, त्यावरचे उपाय, आरोग्य अशा विविध विषयांच्यावरती आपण आता चर्चा करणार आहोत. तर मीन राशी ही राशीचक्रातली 12वी म्हणजे शेवटची राशी आहे. ही राशी जी आहे ती द्विस्वभाव राशी आहे आणि जलतत्वाची राशी आहे. या राशीच्या लोकांचा विचारांचा जो गोंधळ आहे तो कायम चालू असतो. यांचे निर्णय लवकर होत नाहीत. यांच्या मनाची चंचलता आणि मनाचा गुंता कायम सुरू असतो. या राशीचा स्वामी गुरु आहे, त्यामुळं हे लोक विचारांना भावनाप्रधान आणि अतिशय प्रेमळ असे असतात. मीन राशीच्या लोकांसाठी वैशाख महिना हा प्रगतीचा ठरणार आहे. त्यांच्या राशी स्वामी गुरु हा त्यांना अतिशय सहाय्य करणार आहे आणि त्याचा प्रभाव हा त्यांच्या नोकरीवरती, त्यांच्या करिअरवरती राहणार आहे. त्याच्यामुळे त्यांना नोकरीमध्ये चांगल्या संधी मिळतील. आहे त्या ठिकाणी त्यांच्या कामाचं कौतुक केलं जाईल. त्यांना नवीन संधी हव्या असल्या तरी नवीन संधी मिळू शकतील. बढतीचे योगसुद्धा त्यांना या कालावधीमध्ये येऊ शकतात. व्यापाऱ्यांच्यासाठी सुद्धा हा काळ अतिशय चांगला आहे. हा गुंतवणुकीसाठी चांगला आहे, भागीदारीसाठी चांगला आहे. 18 एप्रिल नंतर आपण व्यवसायामध्ये जे काही बदल करणार असाल किंवा व्यवसाय वाढवणार असाल, नवीन योजना काही आखणार असाल तर नक्की आपण 18 एप्रिल नंतरच्या काळामध्ये 16 मेपर्यंत या योजना आपण राबवू शकता. आर्थिक दृष्टिकोनातून हा महिना संमिश्र फळ देणार आहे. उत्पन्नाचे स्रोत वाढतील, मात्र खर्चावरती पण नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला काही चैनीच्या वस्तू आपण खरेदी करणार आहे, परंतु बजेट पहा. त्याच्या बजेट पाहिल्यानंतर अडचणी फारशा जाणवणार नाहीत. जर आपण शेअर मार्केटमध्ये काही गुंतवणूक करणार असाल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या. कुठलाही धोका पत्करू नका. मीन राशीच्या लोकांचे कौटुंबिक जीवन आनंदी राहणार आहे. घरामध्ये एखादं धार्मिक पूजा अर्चा किंवा एखादं मंगल कार्य घडू शकतं. वैवाहिक जोडीदारांच्या बाबतीत सुद्धा एकमेकांना समजून घेतल्यामुळं त्यांच्यासुद्धा कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण राहणार आहे आणि त्यांचे प्रेमसंबंध हे अधिक दृढ होणार आहेत. आता जे अविवाहित आहेत, जे विवाह इच्छुक आहेत, त्यांच्यासाठी विवाहाचे प्रस्ताव होतील. विशेषतः मित्रांच्याकडून किंवा जवळच्या नातेवाईकांच्याकडून त्यांना सहाय्य मिळू शकणार आहे. आरोग्याच्या बाबतीतमध्ये मीन राशीच्या लोकांनी या महिन्यात सावध राहणं गरजेचं आहे. उन्हाळ्याचा त्रास जाणवू शकतो. पोटाचे विकार, डोळ्याचे विकार होऊ शकतात. अशा वेळेला आपण योग्य ती खबरदारी घ्या. बाहेरचं अन्न खायचं टाळा, उन्हात जायचं टाळा, पाणी भरपूर प्या, योगासनं करा, मेडिटेशन घ्या, जेणेकरून मन शांत राहील. हा महिना अधिक सुखकर करण्यासाठी मीन राशीच्या लोकांनी दर गुरुवारी विष्णू सहस्त्रनामाचा जप करा. गुरुवारी गरिबांना पिवळे वस्त्र दान करा, अन्नदान करा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा जप करा. हे होतं मीन राशीचे वैशाख महिन्याचे राशी भविष्य. हा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.